अखेरची संधी 15 जानेवारी पासून खात्यात पैसे जमा, या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर, पीक विमा अपडेट. रामराम मंडळी, मी तुमचा कृषी मित्र सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात आपल्या हक्काचे चॅनल शिवम कृषी टेक. कृषी मित्रांनो, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत त्या बाबतीत आज आपण जे पीक विमा आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शिवम कृषी टेक यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून असेच कृषीविषयक नवनवीन अपडेट्स आणि कृषीविषयक माहितीसाठी तुम्हाला हा शिवम कृषी टेक यूट्यूब चॅनल उपयोगी पडणार. चला तर जराही वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, अखेरची वेळ जवळ आली आहे ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. मित्रांनो, आजची तारीख आहे 11 जानेवारी आणि आजची सर्वात मोठी अपडेट ही आहे की पीक विमा वाटपाची उलट गणती म्हणजे काउंटडाऊन सुरू झाली आहे. होय, बरोबर ऐकलं तुम्ही. अवघ्या 4 दिवसात म्हणजेच 15 जानेवारी पासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. प्रशासनाने विमा कंपन्यांना स्पष्ट आणि कडक निर्देश दिले आहेत. 15 जानेवारी पैसे जमा होणार. मुख्य अपडेट आणि पैसेवारीचा आधार. शेतकरी मित्रांनो, ही प्रक्रिया आता इतक्या वेगाने का सुरू झाली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे अनेक जिल्ह्याची अंतिम पैसेवारी फायनल पैसेवारी जाहीर झाली आहे. तुम्हाला माहीतच आहे की पीक विमा आणि सरकारी मदतीसाठी 50 पैशाच्या आत पैसेवारी असणे किती महत्त्वाचे असते. सर्वात मोठी अपडेट नांदेड जिल्ह्यासाठी. नांदेड जिल्ह्याची खरीप 2025 ची अंतिम पैसेवारी अवघी 33.98 पैसे जाहीर झाली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की इथे दुष्काळाची तीव्रता जास्त आहे आणि त्यामुळे विमा कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर क्लेम द्यावे लागणार आहेत. इतर जिल्हे, फक्त नांदेडच नाही तर बीड, धाराशिव, संभाजीनगर आणि लातूर सारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये पैसेवारी 50 पैशाच्या खालीच राहण्याचे संकेत आहेत. अंतिम आकडेवारी प्रशासनाकडे जमा झाली असून त्यानुसार आता 15 तारखेपासून वाटप सुरू होत आहे. शेतकऱ्यांनी आता काय करावे? ॲक्शन प्लॅन फॉर फार्मर्स. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे मिळवण्यासाठी तुम्ही आज काय करायला पाहिजे. मित्रांनो, 15 जानेवारीला पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, पण ते टप्प्याटप्प्याने होतील. सर्वात आधी ज्यांचे क्लेम मंजूर म्हणजे अप्रूव्ह झाले आहेत त्यांना पैसे मिळतील. तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का हे आज तपासून घ्या. तुमच्या बँकेचे SMS अलर्ट चालू ठेवा, जेणेकरून पैसे जमा होताच तुम्हाला मेसेज येईल. ज्या शेतकऱ्यांनी 72 तासात तक्रार केली होती त्यांची यादी तयार आहे आणि ज्यांना सरसकटची अपेक्षा आहे त्याच्यासाठी ही अंतिम पैसेवारी खूप फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो, 15 जानेवारीच्या या मोठ्या दिवसासाठी तयार राहा. तुमच्या जिल्ह्याची किंवा गावाची अंतिम पैसेवारी किती आहे हे तुम्हाला माहीत असल्यास कमेंट बॉक्सला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना सुद्धा त्याचा फायदा होईल. ही अत्यंत महत्त्वाची माहिती इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा. जसे की आपल्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे शेतकऱ्यांचे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला शेतकऱ्यांना किंवा इतर व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केल्यामुळे इतर शेतकऱ्यांना सुद्धा ह्या व्हिडिओचा फायदा होईल. पीक विम्याच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या शिवम कृषी टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे शेजारील घंटा आहे त्याला दाबायला किंवा प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत राम राम.